घाबरा, तू बोला ना, आमच्या हे कोणी चिडू नको. उत्तर कन्नड जिल्ह्यातील जेवढा तालुक्यातल्या रामनगरमध्ये घडलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. 25 वर्षापूर्वी झालेला प्रेमविवाह, 2 मुलांचा संसार आणि त्यानंतर अचानक समोर आलेल्या दुसऱ्या पत्नीचा कथित खुलासा, या वादातून नातेवाईकावर कथित हल्ला झाला. अखेर शेजारच्यावर झालेल्या कथित जातीय शिवीगाळ आणि मारहाणीमुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. मी इथं गणेश गल्लीमध्ये राहतो. 25 वर्ष झाली. माझं लग्न होऊन 25 वर्ष झाली. मला 2 मुलं आहेत. आमचं 25 वर्ष संसार पण बरा चालू आहे. मी इथंच होतो ह्या गल्लीत. ह्या गल्लीतल्या लोकांना विचारा तुम्ही, माझं काहीच तक्रार नाही. खरं तो आता दुसरी बायको घेऊन आला, इथं ठेवला आहे. मला म्हणतोय तो आता तू घरी राहू नको, मला बाहेर काढलाय तो. माझी मुलं राहिली तर राहू दे ती, त्यांची इच्छा. त्यांनी सध्याला म्हणतात मला पप्पा पाहिजे, मम्मी नको म्हणतात. मग मला दुसरा कुठला आधार नाही, काहीच नाही. मला घर पाहिजे. मी आज घरात राहणार. सासू आहे माझी पूर्ण फॅमिली पण आहे माझ्यासोबत. माझी मुलं 2 सोडून माझी फॅमिली आहे. दुसरी बायको म्हटल्यावर नेमकं काय प्रकरण आहे ते काय मला माहित नाही. तो आताच सांगितलंय मला ही माझी दुसरी बायको म्हणून. ते दुसरी बायकोला इथे आणले आहे म्हणतो तो. हो, इथं होती ती आता 2 महिने. कालच गेले त्यांनी इकडनं. इथं 2 महिने होती ती. मी कंप्लेंट पण केलोय स्टेशनमध्ये. आणि कुठे गेलाय? आणि दोयडाला केलेलो, महिला मंडळ सातवना केलं. तिथनं काय रिस्पॉन्स आले? तिथनं काय आलं नाही, त्यांनी काय सांगितले नाही. आणि मी आजारी होतो, मग थोडे दिवस मी गॅप ठेवलो, काय हे केलं नाही. मग तो मला कॅन्सर झालाय म्हणून तोच इथं सगळ्या गल्लीत तो सांगितला हिला कॅन्सर झालाय. मग आता मला माझे घरचे सगळे हे डॉक्टर केले, मला कॅन्सर वगैरे काय नाही, रिपोर्ट नॉर्मल आहे माझा. त्याचं हे वागणं कधीपासून चालू झालंय? हे त्याचं वागणं हे आता मला 5 महिन्यातच समजलं बघा. हे एवढ्या वर्षी तो बराच राहिला, काहीच त्याच्यामुळे काहीच तक्रार नाही माझी, काहीच असं त्रास दिला नाही तो मला एवढी वर्ष. मग दुसऱ्या बायकोबद्दल त्यांनी काय म्हणजे काय तुम्हाला नेमकं काय सांगितलं सांगा मला? दुसरी बायको पहिला तो मित्राची बायको म्हणून सांगितला मला. नंतर मला तो तिथं नेऊन ठेवला 3 महिने. कधी आहे? थांबा, कधी आहे हे? आताच ह्या 2 महिन्याच्या पहिला म्हणजे 3 महिने म्हणजे डिसेंबरला घेऊन गेला असणार तुम्हाला. डिसेंबर नाही, जानेवारी. फेब्रुवारी. आता हे नाही. कुठे गोव्यात कुठे घेऊन गेला तुम्हाला? साखळीला. हां. मग तिथे कशासाठी नेलेला? मला बरं नाही म्हणून घेऊन ठेवला तो तिथं डॉक्टरकडे पण दाखवला तो. खरं तिकडच्या ती रिपोर्ट ती बाई सांगितली त्याला हिला कॅन्सर झालाय, हिचं रक्त बरोबर नाही. मग तिथे त्या बाईच्या घरात नेऊन ठेवलं हा, तुम्हाला? त्या बाईच्या घरात. मग तेव्हा तुम्हाला ती बाई कोण म्हणून सांगितलं? तेव्हा तो मला मित्राची बायको, तिचा नवरा पोलीस आहे म्हणून सांगितला तो मला. तिथे किती दिवस राहिलाय? तिथं मी 3 महिने राहिले. मग त्या 3 महिन्यात तुम्हाला काय संशय? हा, तिथं त्याचं वागणं बघूनच सगळं समजलं मला. त्यानंतर तुम्ही उपलब्ध माहितीनुसार घनश्याम देसाई आणि कल्पना यांचा सुमारे 25 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला. प्रेमासाठी कल्पना यांनी माहेर घर सोडले. दोघांनी संसार सुरू केला आणि या दाम्पत्याला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहेत. मात्र कल्पना देसाई यांच्या व्हिडिओ निवेदनानुसार जानेवारी 2026 मध्ये पतीने फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्यांना गोव्यात नेले. तिथे एका महिलेच्या घरी जवळपास 3 महिने ठेवून मानसिक छळ करण्यात आला. आपल्याला गंभीर आजार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आपल्यावर जादू टोण्यासारखे प्रकार झाल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तिकडनं इकडं आलो मी. इकडं आला तो घरी घेऊन आला मला. सोबत घेऊन आला, आपणच घेऊन आला इथं घेऊन. हां, इथं ती बाई पण आली, सगळ्यांना घेऊन आला तो. मग मला तो बहिणीच्या घरी सोडतो म्हटला. 1-4 दिवस तिकडं सोडला तो. तिकडनं मग मी तिकडनं आणि परत घेऊन आला मला इथं. परत आणि सोडला मी त्यांच्याच घरी. आणि त्यांच्या घरी सोडला. मग तुम्ही का म्हणून विचारला नाही? मीच सांगितलं त्याला मी जातो. मला मूळव्याधीचा त्रास होता, औषध घ्यायला मी तिकडे जातो, मी सांगितलं त्याला. मग तिकडनं हा मला काय तुला कॅन्सर आहे, तुझ्यावर हे आहे ते आहे मी सांगितलं. मग तिथं मला बहिणीचा जावई डॉक्टरकडे घेऊन गेला. मग त्यांनी सांगितलं मला तुला काय कॅन्सर वगैरे काय नाही. मग त्यांनी मला विचारले असं काय झालीस तू? मग मी सांगितलं असं आहे. इथं एक बायको आहे, त्यांचं ते रिलेशन बघून मला समजलं ते. मग त्यांनी म्हटले तू घरच्यांना सांगितलीस काय? मी सांगितलं नाही. मी सांगितलं. मग मी माझ्या दिराला सांगितलं. दिराला सांगितल्यावर मग त्याला म्हटलं मी येऊ का तुमच्याकडे? मग तो ये म्हटलं. मग आलो मी त्याच्याकडे आलो मी. माझे जावई येऊन पोचून गेले मला. मग मी स्टेशनमध्ये गेलो. त्या दिवशी स्टेशनमध्ये गेलो. तिथं स्टेशनात सांगून मग इकडं आलो मी. माझ्या घरच्यांना घेऊन आलो. सासूचा भाऊ,
माझे धीर जाऊ सगळी आली इकडे. मग त्याला विचारूया म्हणून आले. मग जरा आमचा वाद झाला. त्याला तो काय म्हणतो आता मी त्याला मारलोय म्हणतोय. खरं आम्ही त्याला मारलो नाही. जरा वाद झाला. मग धीर काय म्हटलं आमच्या परत त्याच्यावर कंप्लेंट देऊया. परत आम्ही जाऊन कंप्लेंट दिलो. दुसऱ्या दिवशी पण कंप्लेंट झालीच ती. मग माझ्यावर सगळी सोबत गल्लीतली सगळी लोक गेलेली स्टेशनमध्ये. कल्पना देसाई यांचा दावा आहे की त्यानंतर घनश्याम देसाई यांनी गोव्यातील त्याच महिलेला रामनगर येथे आणले आणि ही माझी पहिली पत्नी आहे अशी ओळख करून दिली. हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का असल्याचे तिने म्हटले आहे. जर आधीच लग्न झाले होते किंवा दुसऱ्या महिलेशी संबंध होते तर माझ्याशी प्रेमविवाह का केला? 25 वर्षे संसार करून 2 मुले झाल्यानंतर माझी फसवणूक का केली असा सवालही कल्पना हिने उपस्थित केलाय. दरम्यान या प्रकरणाची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर एप्रिल 2026 मध्ये गणेश सुधीर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत घनश्याम देसाई यांनी संबंधित महिलेला रामनगर येथे आणून कल्पना यांना घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाला विरोध केल्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही. 28 जून रोजी पुन्हा एकदा घनश्याम देसाई यांच्या घरात वाद झाला. हा वाद ऐकून शेजारी अर्जुन कांबळे आणि त्यांची पत्नी यांनी काय झाले अशी विचारपूस केली. मात्र अर्जुन कांबळे यांच्या फिर्यादीनुसार त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. गळा पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना खाली पाडण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीला देखील ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घनश्याम देसाई आणि त्यांचा मुलगा सुजल देसाई यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. एका कुटुंबातील वाद म्हणून सुरू झालेलं हे प्रकरण आता 3 वेगवेगळ्या गुन्ह्यापर्यंत पोहोचलं आहे. पत्नीची कथित मानसिक छळ आणि फसवणुकीचे आरोप, नातेवाईकावरील कथित हल्ला आणि शेजारच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा. त्यामुळे रामनगरमधील या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. दरम्यान या प्रकरणात शेजारी अर्जुन कांबळे यांना कथित मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या घटनेचा जोडा दलित संघर्ष संघटनेने तीव्र निषेध केलाय. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे. आरोपींना लवकरच अटक झाली नाही तर न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या दलित संघटनेने केला आहे. महत्त्वाची सूचना, या वृत्तात नमूद केलेले सर्व आरोप संबंधित व्यक्तीच्या व्हिडिओ निवेदनावर आणि पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीवर आधारित आहेत. या आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.